नमस्कार मित्रांनो, शिवानी मराठी ह्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आपण लक्ष्मीच्या पावलांनी ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये बघणार आहोत की देकरांच्या घरामध्ये साखरपुड्यासाठी सर्वजण जमलेले असतात. गुरुजी म्हणत असतात की अजून किती वेळ लागणार आहे, नवरी मुलीला यायला मुहूर्त टळत चालला आहे. त्यानंतर रोहिणी तडक उठते आणि खरे फॅमिलीला म्हणते की मिसेस खरे, काय चाललं आहे तुमचं, हद्द झाली आता. इतका वेळ गप्प होते मी, पण आता नाही. एवढं सगळं होऊन देखील परमिशन दिली होती मी, आणि तुमच्या मुलीने तर कमालच केली, पुन्हा तेच केलं तिने. गीता म्हणते की नाही हो नाही, ती लई खुश होती, या लग्नासाठी मनापासून तयार होती ती. आणि म्हणते की हो, लग्नासाठी तर ती तेव्हा पण तयार होती, पण शेवटच्या क्षणी पळून गेली ना. आता तरी फोन करून कन्फर्म करा येते की नाही ती खरंच, नाहीतर ह्याही लग्नातून ती पळून गेलेली असेल. दुसरीकडे नैना म्हणत असते की ड्रायव्हरला तुम्ही आधी गाडीच्या खाली उतरा आणि दुसरीकडून काही मदत मिळते का ते बघा. त्यानंतर ड्रायव्हर खाली उतरतो आणि गाडी चेक करण्याचं नाटक करतो. नैना देखील गाडीच्या खाली उतरते आणि ड्रायव्हरला म्हणते की काय चाललं, किती वेळ लागणार आहे. त्यावर ड्रायव्हर म्हणतो मॅडम, गाडी तापली आहे ना, त्यामुळे बंद पडली. नैना म्हणत असते की एकतर मी तुम्हाला सांगत होते त्या रोडने गाडी घालू नका, तरी देखील तुम्ही ती गाडी घातली. इथे आजूबाजूला माणसंही दिसत नाही आणि फोनला देखील रेंज नाहीये. कसं कॉन्टॅक्ट करायचंय आपण घरच्यांना. ड्रायव्हर म्हणतो की तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी इथे कुठे पाणी मिळतंय का ते बघतो. पाणी घातलं की गाडी थंड होईल, नाही तर मला गॅरेज शोधावं लागेल. ना म्हणते की तुम्हाला कळतंय का, माझं तिकडे वेळेत पोहोचणं खूप महत्वाचं आहे, इतर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. ड्रायव्हर म्हणतो की हो मॅडम, मी त्याची तरी मदत मिळते की नाही ते बघतो. पण तुम्ही अशा किती वेळ उन्हात उभं राहणार. एक काम करा, इथे ना माझं मित्राचं गोडाऊन आहे, तिथे जाऊन थांबा. निदान गोडाऊन मध्ये सावलीत तरी बसतात. ना म्हणते की गोडाऊन काय बोलताय तुम्ही. और ड्रायव्हर म्हणतो की अहो मॅडम, एवढे दागिने घालून मेकअप करून अशा उन्हात रस्त्यावर उभे राहणार आहात का तुम्ही. मॅडम तुम्ही तिथे सावली आहे. नैना म्हणते की बरं ठीक आहे, चला दाखवा कुठे आहे. त्यानंतर ड्रायव्हर नैनाला घेऊन गोडाऊन मध्ये जातो. नैना ड्रायव्हरला म्हणते की इथे थांबायचं मी. त्यावर ड्रायव्हर म्हणतो की सॉरी मॅडम, माझ्याकडे दुसरा पर्याय नाही, मी 10 मिनिटात येतो. नैना म्हणते की जा. त्यावर ड्रायव्हर म्हणतो की हो जातो, मी आलोच. दुसरीकडे रोहिणी संगीतावर चिडत असते आणि म्हणत असते की प्लीज रडू नका मिसेस खरे, तुमच्या त्या मुलीमुळे माझ्या मुलाला नाही नाही ते ऐकावं लागलं घरच्यांचं. त्यानंतर रोहिणी सगळ्यांना म्हणते की आता तरी कळलं का तुम्हाला खरी चूक कोणाची आहे ते. एवढं सगळं होऊनही नैना आलीच नाही ना इथे. खोटारड्या मुलीमुळे या दोघांना नाही नाही ते ऐकवलं. पण आता विचारा की यांना कुठे आहे यांची मुलगी. ऐन लग्नामध्ये नवऱ्या मुलाला फसवायचं ही पद्धतच आहे तिची. देखील मध्ये बोलतो आणि म्हणतो की तरी मी सांगत होतो, मी काही एक केलेलं नाहीये, पण इथे ना माझ्यावर कोणाचा विश्वासच नाहीये. ह्या नैनासारख्या मुली ना अशाच असतात, चांगल्या घरातील मुलांना फसवायचं आणि पैसे लुबडायचे. आता पण मिळाला असेल कुणीतरी म्हणूनच गेली ती तिकडे. रोहिणी लगेच म्हणते की बरोबर बोलतोयस तू राहुल. म्हणते की बरं झालं हे सगळ्यांच्या डोळ्या देखतच झालं, इतर आयुष्यभर तुलाच सुनावलं असतं. दुसरीकडे तो ड्रायव्हर नैनाच्या पाठीमागून येऊन गपचूप तिला बेशुद्ध करतो. गोडाऊनचा दरवाजा लावून तिथून निघून जातो. दुसरीकडे संगीताला चक्कर येत असतात. कला अंजूला पाणी आणायला सांगते. संगीता म्हणत असते की नैनाला परत आणा. बाबा अद्वैतला म्हणतात की अद्वैत, डॉक्टरांना बोलवून घे. संगीताला पाणी प्यायला संगीताला म्हणत असते आई डोळे उघड. रोहिणी लगेच म्हणते की मिसेस खरे, बंद करा ही सगळी नाटकं. पुन्हा तशीच वागली ना तुमची मुलगी. नाही म्हणजे तुम्हाला इतकं काही धक्का बसण्याचं कारण नाही. मला चांगलंच माहिती असेल ना तुमची मुलगी कशी आहे, ती कशी वागू शकते. एक सांगा, त्या मुलीची चालच वाकडी आहे ही तिच्या आईलाच माहिती असेल ना. नंतर आबा रोहिणीवर चिडतात आणि रोहिणीला मोठ्याने ओरडत म्हणतात की रोहिणी गप्प बस, नेहमी वाकड्यात बोलत जाऊ नकोस. ते देखील रोहिणीला म्हणते की वंश जरा शांत बसा ना, त्यांना केवढा मोठा धक्का बसला आहे, आपण ह्या विषयावर नंतर बोलूयात. रजनीवर रोहिणी चिडते आणि म्हणते की रजनी तू शांत बस. मी का गप्प बसायचं, त्यांच्या मुलीने चूक केली आणि मीच गप्प बसू का. प्लीज घरच्यांना सोडून बाहेरच्यांना सहानुभूती दाखवणं बंद कर. मी सगळे फसत असताल यांच्या नाटकांना, पण मी नाही फसणार. त्यांचं घरानंच नाटके आहे. ती मुलीनं नाटकं केली, आता स्वतःवर काय येऊ नये म्हणून आई नाटक करते. दुसरीकडे नैनाला शुद्ध येते आणि ती म्हणते मी इथे कशी
जर लग्न होतं, माझ्या लग्नाचं मुहूर्त, आणि ती उठते आणि म्हणते की आता मी इथनं बाहेर कशी पडू, आणि तो ड्रायव्हर कुठे गेला, आणि दरवाजापर्यंत ती चालत जाते. आणि नैना दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करते आणि ओरडत असते की कुणी आहे का बाहेर, इकडे आतमध्ये अडकले आहे, कुणी आहे का बाहेर. मला मात्र काय करावं हेच सुचत नसतं. कोणतरी बरं आहे माझ्याजवळ. आणि ती फोन बघते पण त्याला रेंजच नसते आणि ती म्हणते की मी काय करू आता ह्या फोनचं दे. कडे राहुल डोक्यातला फेटा काढतो आणि खाली टाकून देतो आणि म्हणतो की बाद झालं आता माझ्या लग्नाचं नाटक. आणि म्हणतो की नाही नाही, नाटक नाही, तमाशा झाला आहे माझ्या आयुष्याचा. काय झालं, त्या मुलीने ह्या सगळ्या नाटकामध्ये मला अडकवलं, ती पळाली, आता तर मी नाही ना पळवलं. सांगा की, बोला आता, गप्प का आहात सगळे. खरे फॅमिलीने तर माझी बदनामीच करायची ठरवली आहे, आणि आता हे सगळं बाहेर कळालं ना तर चांदेकरांचा कचरा होईल, कचरा. राहुल अद्वैतला म्हणतो की दादा आता तरी पटली का तुला खात्री, मी काहीच केलं नव्हतं. त्यानंतर रोहिणी मनातच म्हणत असते की वा राहुल, काय बोललायस, एकदम टायमिंगवर बोललास, आज खरा माझा मुलगा शोभतोयस तू. अद्वैत तिथून निघून बाहेर जातो. कलाला काजल म्हणत असते की ताई, काहीतरी गडबड आहे, काहीतरी लफडं झालं आहे. नैना दीदी, ह्या दिवशी असं करणं शक्यच नाहीये. हे बघ, मी जाते, माझ्या पंटर लोकांना बोलवते आणि काय झालं ते बघते. आणि काजल तिथून निघते. कला काजलला म्हणते की फोन कर तू मला. नंतर कला देखील बाहेर निघून जाते. सरोज आबांना म्हणते की आबा आता तुम्हीच सांगा, तू किती वेळ वाट बघायची त्या मुलीची. मला नाही वाटत आता ती मुलगी परत येईल म्हणून. तसाही मुहूर्त टळलाच आहे आता. रोहिणी आणि राहुल म्हणतायत ना ते अगदी बरोबर आहे. नंतर संगीता आबांपुढे हात जोडते आणि म्हणते की आबा, माझ्या लेकीने ह्याआधी खूप मोठा गुन्हा केला आहे, पण ह्यावेळेस मला खात्री आहे ती ह्यावेळेस नाही चुकलेली. लई जीव टाकते राहुल रावांवर, तिचं लई लई प्रेम आहे राहुलवर. मी तुम्हाला सांगते, माझी नैना खरंच खूप मोठ्या अडचणीत असणार. नक्की तिला काहीतरी झालं असणार, नाहीतर ती अशी करणार नाही. गुरुजी म्हणतात की आबासाहेब, मुहूर्ताची वेळ टळत चालली आहे, काय करायचं ते तुम्हीच सांगा. बाबा म्हणतात की गुरुजी ठाऊक आहे, पण तुम्ही परिस्थिती बघताय ना, पण वाटतंय ती मुलगी परत येणार. दुसरीकडे अद्वैत कलाला म्हणत असतो की ती तुझी बहीण, तिने माझी आणि माझ्या फॅमिलीची देखील खूप मोठी फसवणूक केली आहे, तरीही तिचं आणि राहुलचं लग्न होण्यासाठी मी प्रयत्न करतोय. बघतेस ना ती आलीच नाही. म्हणते की अरे, पण त्यावर अद्वैत लगेच म्हणतो की पण बिन काहीच नाही, आता मी तुला ऑन करते. ह्या वेळेस तिनं जर मुद्दामून असं काही केलं असेल ना तर मी गप्प बसणार नाही. अद्वैतला म्हणते की अद्वैत प्लीज थोडासा विश्वास ठेव. हे बघ, नैनाताई असं मुद्दामून नाही करणार, तिला खूप मनापासून हे लग्न करायचं होतं. मला तर वाटतंय ती कुठल्या तरी अडचणीमध्ये असेल. अद्वैत म्हणतो की मला तर तुझ्या बहिणीवर विश्वासच नाहीये. आणि अद्वैत म्हणतो की ह्या वेळेस जर तिनं लग्नाला नाकार दिला ना तर मी डायरेक्टली पोलिसांना बोलवेल आणि तिला पोलिसांच्या ताब्यामध्ये. आणि अद्वैत म्हणतो की मी असा हातावर हात ठेवून बसणार नाही, मी शोधायला जातो. कला म्हणते की मी पण येते. त्यावर अद्वैत म्हणतो की तू येऊन काय करणार आहे. कला म्हणते की अरे असं काय करतो, नैनाताई तिथे एकटी असेल आणि तिला काही झालं असेल तर मी येते ना प्लीज. अद्वैत म्हणतो की ठीक आहे, बैस गाडीमध्ये. त्यानंतर अद्वैत आणि कला तिथून निघतात. दुसरीकडे नैना गोडाऊनमध्ये रेंज आणण्याचा प्रयत्न करत असते मोबाईलला. तो मोबाईल घेऊन फिरत असते आणि म्हणत असते की थोडी तरी रेंज मिळू दे. आणि नैनाच्या फोनला रेंज येते. दुसरीकडे अद्वैत आणि कला गाडीमध्ये असतात. कला अद्वैतला म्हणत असते की कुठे शोधायचं आपण नैनाताईला. तेवढ्यात कलाला नैनाचा फोन येतो. लगेच फोन उचलते आणि म्हणते की हॅलो नैनाताई, कुठे आहेस तू, सगळेजण तुझी वाट बघतोय, सगळेजण काळजीमध्ये आहे. कला म्हणते की अगं हॅलो नैनाताई, मोठ्याने बोल, तुझा आवाज येत नाहीये. नैना म्हणत असते की अगं इकडे रेंजच नाही, इकडे रेंजचा खूप प्रॉब्लेम आहे, मी काय सांगते ते ऐक. लहान म्हणते की अगं ताई प्लीज मोठ्याने बोल, आवाज तुटतोय तुझा. नैना म्हणते की हॅलो कला, आवाज येतोय का. कला म्हणते की हो बोल, पटकन सांग, येतोय तुझा आवाज, कुठे आहेस तू. नैना म्हणते की अगं मी MIDC मध्ये आहे. त्यावर पुन्हा एकदा आवाज तुटतो आणि कला म्हणते की MIDC मध्ये, आणि फोन बंद होतो. आणि कलाला अद्वैत म्हणतो की काय म्हणाली ती. कला म्हणते की अरे ती काय बोलत होती काही कळतच नव्हतं, पण ती MIDC म्हणाली, म्हणजे ती MIDC एरियामध्येच असणार. आणि शेवटी गोडाऊन असं ऐकू आलं. अद्वैत म्हणतो की MIDC हा तर इंडस्ट्रीयल एरिया आहे आणि ती काय करते तिथे. त्यावर कला म्हणते की हेच तर मला कळत नाहीये. कला म्हणते की चल आपण लवकर जाऊयात तिकडे, ती तिथेच असेल. अद्वैत म्हणतो की हो चल. भागात आपण बघणार आहोत की चांदेकरांच्या घरी रोहिणी
संगीताला म्हणत असते की पुढील पाऊण तासात जर नैना आली नाही ना तर हे लग्न कॅन्सल झालं असेल. ड्रायव्हर राहुलला फोन करतो आणि म्हणतो की मी त्यांना अशा जागेवर लपवलं आहे की त्यांना कोणी शोधूच शकणार नाही. आणि अद्वैत त्या एरियाजवळ येतात आणि तिथे त्यांची कार उभी असते आणि अद्वैत म्हणतो की हीच कार मी नैनाला आणायला पाठवली होती, ही तर आपलीच कार आहे. मला पुन्हा तिथून फोन लावते आणि म्हणते की हॅलो. तिथे त्यांना गोडाऊनमधून नैनाचा आवाज येतो, पण गोडाऊनला लॉक असतं आणि कला आणि अद्वैत ते लॉक तोडतात आणि नैना त्यामध्ये अडकलेली असते आणि लॉक उघडल्यानंतर नैना कलाला मिठी मारते. पुढील भागाच्या डेली अपडेट पाहण्यासाठी शिवानी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.